आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। ऐतिहासिक माणगाव भूमीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी। ऐतिहासिक माणगाव भूमीमध्ये आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सकाळी ठीक 10 वाजता सांगली जिल्ह्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थान वाटेगावमधून ज्योत प्रज्वलित करून आणण्यात आली। ही ज्योत माणगाव फाटा ते संपूर्ण माणगाव गावामध्ये मार्गस्थ करण्यात आली। गावामध्ये ठिकठिकाणी या ज्योतीचे जंगी स्वागत करण्यात आले। शाहू कॉर्नर या ठिकाणी सौ माधुरी गवळी व शाहू कॉर्नर महिला मंडळ सुगतनगर मध्ये ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील माने व सुगतनगर महिला मंडळ यांच्या हस्ते ज्योतीचे पूजन करून स्वागत करण्यात आले। अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी ज्योतीचे आगमन झाले असता मातंग समाज व बौद्ध समाजातील महिलांनी ज्योतीचे स्वागत करून पूजन करण्यात आले। तदनंतर महात्मा फुले सभागृहामध्ये ज्योत नेण्यात आली। या ठिकाणी सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना जिनगोंड पाटील व उमेश जोग यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष जाकीर हुसेन भालदर यांनी मनोगत व्यक्त करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेऊन अभिवादन केले। यावेळी प्रमुख उपस्थिती ग्रामसेविका बाबर मॅडम, अख्तर हुसेन भालदार, संध्याराणी जाधव, संघमित्रा माणगावकर, अविनाश माने, नंदकुमार शिंगे, शिरीष मधाळे, सुनील चव्हाण, बाळासो कांबळे, नितीन कांबळे, मनोज बिराजे, सागर बिराजे, प्रदीप बिराजे, सुनील बिराजे, विजय बिराजे तसेच बौद्ध समाज व मातंग समाजामधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। SM मराठी न्यूज प्रतिनिधी योगेश संधी। धैर्यशील दादा आणि शिवसेनेच्या वतीनं सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थानं या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतोय की आपल्या विभागाचे खासदार आणि आमचे नेते आदरणीय धैर्यशील दादा यांनी आदरणीय साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचं जन्मगाव जे वाटेगाव आहे त्यांच्या राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी 25 कोटी रुपयाचा निधी त्याने, त्याचबरोबर दुसरी सर्वात महत्वाची उल्लेखनीय बाब म्हणजे त्या ठिकाणी संसदेमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना पद्मश्री पुरस्कार या ठिकाणी मिळावा म्हणून सुद्धा या ठिकाणी खासदार साहेबांनी वेळोवेळी मागणी केलेली आहे। ही अत्यंत महत्वाची आणि आवर्जून उल्लेख करण्यासारखी बाब आहे। पुन्हा एकदा मी या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।